पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। नुकतेच शेतीला कंपनीचा दर्जा देण्यात यावा व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी आकाश कुमार सुभाष राजे भोसले बसले आहेत। ही प्रमुख मागणी आहे की शासनाने निवडणुकीच्या पहिले सर्व शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करतो असं आश्वासन दिलं होतं। त्या आश्वासनावर ठाम राहून सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करावा, म्हणजेच कर्जमाफी करावी। आणि दुसरा मुद्दा, भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीला कंपनीचा दर्जा मिळावा, कारण की शेतकऱ्याची शेती ही त्याची स्वतःची कंपनी आहे आणि काळी माती ही त्याची स्वतःची मशिनरी आणि शेतीमालापासून बनलेले फायनल मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स यामधले रॉ मटेरियलची कॉस्टिंग ज्या शेतकऱ्याचा कच्चा माल आहे म्हणजे रॉ मटेरियल आहे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटला डायरेक्ट क्रेडिट करण्यात यावे, यासाठी आमचं आमरण उपोषण चालू आहे। कोणत्या पक्ष संघटनेच्या बॅनरखाली? मी साधारण एका शेतकरी आईवडिलांचा मुलगा आहे, एका शेतकऱ्याचा पुत्र आहे। आमच्या मागं कोणी नाही आहे, आमच्या मागं फक्त शेतकरी। कुठून आले तुम्ही? कुठून? आमचं गाव खडकी गोळेगाव, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझं नाव आकाश कुमार सुभाष राजे भोसले। महायुतीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी करून, परंतु आत्ताच अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही। ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे असं वाटतं का तुम्हाला? ही 100% फसवणूक आहे, कारण की शेतकऱ्यांजवळ जर का पैसेच नसले तर ते भरतील कुठून? आणि पैसे आणण्यासाठीच शेतीमालाला कंपनीचा दर्जा मिळाला पाहिजे आणि रॉ मटेरियलची कॉस्टिंग पाहिजे। यासाठी पूर्ण भारतामध्ये यांना बदल घडवावेच लागेल, कारण की आता ती वेळ आलेली आहे। रोज कोणी आत्महत्या करत आहे। यासाठी सगळ्यांनी हातजोड करून कंपनीचा दर्जा शेतकऱ्याच्या शेतीला दिलाच पाहिजे, अशी आपली प्रमुख मागणी। आज तुम्ही आंदोलन करता, याच्यापूर्वी तुम्ही काही राज्य शासनाला काही पत्रव्यवहार वगैरे केलं या मागणीचं? आम्ही 20 मार्च 2025ला शासनाला पत्र लिहिलं होतं की शेतीमालाला कंपनीचा दर्जा देण्यात यावा, पण काही उत्तर नाही आलं। त्यावेळेसच आम्ही सांगितलं होतं की 15 दिवसात निर्णय घ्या, पण आम्हाला काही उत्तर नाही आलं। त्यामुळं नाईलाजाने आज आम्हाला स्वतःचं आमरण उपोषण सुरू करायची वेळ आलेली। याच्यानंतर पुढचा पवित्रा काय राहणार आहे? शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे आणि शेतीमालाला योग्य तो म्हणजे रॉ मटेरियलची कॉस्टिंग भेटलीच पाहिजे। जर का कोणीच नाही आलं किंवा याच्यावरती काही तोडगा नाही निघाला तर आमचं एवढंच म्हणणं राहील मायबाप सरकारला की आम्ही जिवंत आहे तोपर्यंत या, नाही तर आमच्या मौतीला बी होणार। आज तुमच्यासोबत किती शेतकरी उपस्थित? आमच्या बरोबर आहे उपोषण, मी एकटाच उपोषण करतो आहे, पण माझ्यासोबत माझी मायबाप शेतकरी जनता आहे। तुमचं नाव सांगा। मी सुभाष दादाराव राजे भोसले आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, छत्रपती संभाजीनगर या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझा मुलगा या ठिकाणी आकाश कुमार सुभाष राजे भोसले आमरण उपोषण करत आहे शेतकऱ्यांसाठी। खरं तर पाहिलं तर या सरकारने सांगितलं होतं की 100 दिवसामध्ये शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, परंतु आताच 31 मार्चच्या अगोदर 28 मार्चला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की सर्व शेतकऱ्यांना विनंती 31 मार्चपर्यंत आपलं कर्ज भरून टाका आणि 2 वर्षे कर्जमाफी करता येणार नाही, असा सज्जड दम त्यांनी शेतकऱ्याला दिला। त्यामुळे माझ्या मुलांनी हा जो पवित्रा घेतला की कर्जमाफी झाली पाहिजे व शेतकऱ्याला कंपनीचा दर्जा मिळाला पाहिजे। माझ्या मुलाचं जर काही बरं वाईट झालं तर हे सरकारच जबाबदार राहील, एवढीच मी आपल्या माध्यमातून या सरकारला विनंती करतो की आपण या माझ्या मुलाची म्हणजे शेतकऱ्याची तळतळ आपल्यापर्यंत पोहोचावी, अशी मी सर्व आपल्या पत्रकार बंधूंना विनंती करतो।